नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना सुंदर अशी बाहीला डिझाईन बघणार आहोत. साधी पण सुंदर अशी आणि लवकर तयार होणारी बाहीची डिझाईन आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ना हे बघा, अशी आपली जी स्लीव्ज असते नॉर्मल, ती स्लीव्ज आपल्याला पूर्णपणे अस्तर वगैरे लावून तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा, आपल्याला अशा प्रकारचे हे 4 आपल्याला चौकोन तुकडे लागणार आहेत. तर ते चौकोन तुकडे आपण किती घ्यायचे, त्याचं माप कसं आहे ते मी दाखवते. त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, 8 बाय 8 म्हणजे 8 इंचाचा हा एक चौकोन तुकडा आहे. त्यानंतर हा 7 बाय 7चा आणि हा 6 बाय 6चा, असे मी 3 तुकडे घेतले आहे. त्यानंतर हा एक चौथा तुकडा. तर कपडा थोडा कमी होता माझ्याकडे म्हणून मी अंदाजी छोटासा तुकडा घेतलेला आहे. आता आपण डिझाईन कशी तयार करायची ते बघूया. सगळ्यात पहिले जो सर्वात मोठा चौकोन तुकडा आहे ना, त्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला त्रिकोणमध्ये फोल्ड करायचा आहे. एक असं आणि नंतर ह्या प्रकारे, आणि आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आपले हे बघा 4ही त्रिकोण आपले तयार झालेले आहे. आता आपली ही स्लीव्ज घ्यायची आहे आणि तिचा जो मध्य आहे ना, तो आपल्याला ह्या मध्यभागाला असा थोडासा कट मारून घ्यायचा आहे. आणि सर्वात मोठा जो त्रिकोण आहे आपला, त्याला सुद्धा आपल्याला मध्यभागावर एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जी डिझाईन तयार करणार आहोत ना, ती इकडे तिकडे सरकणार नाही, व्यवस्थित मध्यभागी येईल. त्यानंतर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. दोन्ही मध्ये आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे आणि याला मधून आपल्याला एक शिलाई मारायची आहे. त्यानंतर 2 नंबरचा आपल्याला त्रिकोण घ्यायचा आहे. तो पण आपल्याला ह्या प्रकारे असं ठेवून घ्यायचा आहे. थोडासा आपल्याला दोघीमध्ये हे बघा थोडासा अर्धा इंचाचा आपल्याला गॅप ठेवून हा त्रिकोण ठेवायचा आहे, जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित छान अशी तयार होईल. याला पण आपल्याला मधून एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे तयार करत असतानाच तुम्ही लगेच सुद्धा असं ठेवून घेऊ शकता. बघा, तिसरा त्रिकोण आपल्याला ह्या प्रकारे इथे सेट करून घ्यायचा आहे. आता हा चौथा त्रिकोण आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. आता त्यानंतर इकडे जेवढा पण एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे तो सगळा आपण कट करून घेऊया. आता इथे शिलाई मारून घेऊया. ही बाहीची डिझाईन आपली अशा प्रकारे तयार झाली. तुम्ही इथे बघा अशा प्रकारे छोटे छोटे मोती लावून हिला अजून सुंदर बनवू शकता. खाली पाहिजे तर इथं लेस सुद्धा तुम्ही लावू शकता. खूप सुंदर दिसते. आता आपण ही ब्लाउजला अटॅच करून घेऊया. आपण याची मागची पुढची बाजू एकदा चेक करून घेऊया. हे बघा, खोल बाजू आपल्याला पुढच्या साईडनी आणि ही इकडची बाजू आपल्याला त्या साईडनी.
अशा प्रकारे आपली ही बाहीची डिझाईन पूर्णपणे छान अशी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.